मुंबईजवळ मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात उल्हास नदीच्या काठावर एक ऐतिहासिक किल्ला आहे, घोडबंदर किल्ला. हा असा किल्ला आहे जो पोर्तुगीजांनी बांधला, मराठ्यांनी जिंकला, ब्रिटिशांनी ताब्यात घेतला आणि आज मीरा भाईंदर नगरपालिका किल्ल्याचे नूतनीकरण करत आहे. 500 वर्ष जुना इतिहास घेऊन आजही हा किल्ला दिमाखात उभा आहे. पण खूप कमी लोकांना या किल्ल्याचा इतिहास माहीत आहे. चला तर मग पाहूया या किल्ल्याचा इतिहास. नमस्कार मित्रांनो, आपले YouTube व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात रुबाबात उभ्या असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर. माझ्या सोबत आहेत माझे सहकारी मित्र ॲडव्हेंचर गजानन पाटील. या जागेवर पोर्तुगीज अरबांसोबत घोड्यांचा व्यापार करत असत. घोडे प्लस बंदर यावरून या ठिकाणाला घोडबंदर नाव पडले. काही संदर्भानुसार उल्हास खाडीच्या 2 बाजूंना डोंगराच्या ज्या सोंडा खाली उतरतात त्यापैकी एक सोंड घोड्यासारखी दिसते, त्यामुळेही याला घोडबंदर म्हणतात. घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. हा किल्ला मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत घोडबंदर गावात आहे. पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार या बंदरातून करीत असे, त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले. इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीज ठाणे येथे आले व त्यांनी इसवी सन 1550च्या आसपास जवळील डोंगराळ भागावर किल्ला बांधायला घेतला. पण सध्या अस्तित्वात असलेला किल्ला पूर्णपणे इसवी सन 1730 मध्ये बांधून झाला. या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ककाबे दी तन्ना असे होते. अरब देशांतून येणारे इराणी घोडे येथील बंदरात उतरत असत आणि या समोर दिसणाऱ्या भागात आणून ठेवले जात असे. उत्तरेस एक बुरुज आहे आणि त्याच बुरुजाच्या खालच्या बाजूस चौकोनी लहान दरवाजा आहे. पुढे 5 खोल्या सिमेंटच्या बांधकामानं बांधलेल्या असून त्याची लांबी व रुंदी 15 बाय 13 फूट आहे. समोरच अनेक छोटी दालने असलेली एक कमानींची इमारत दिसते. पुढे गडाच्या सपाटीवर उंच भिंतीचे सभागृह लागते. त्याच्या पुढे थोड्या उंचीवर एक बुरुज दिसतो. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्ग कल्याण बंदरात जहाजाची ये-जा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, जंजिरे धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागला बंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी किल्ल्याची माळच वेगवेगळ्या राजकर्त्यांनी बांधली होती.
बुरुजाला असलेल्या पायऱ्यांनी वर गेल्यावर कडी, कोयंडे किंवा बिजागरींची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा लागतो। बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघेड बंद करता येत असे। ह्या बुरुजाच्या माथ्यावरून उल्हास खाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो। उल्हास नदीच्या खाडीवर हा किल्ला आहे। खाडी जवळच्या भागात घनदाट झाडी आहे। किल्ल्यात प्रवेश केल्यावर इंग्रजकालीन दरवाजा सुस्थितीत आहे। आत चारही बाजूनी तटबंदी 4 ते 5 फूट एवढी नव्यानं बांधली आहे। ह्या बुरुजाच्या माथ्यावरून उल्हास खाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो। उल्हास नदीच्या खाडीवर हा किल्ला आहे। खाडी जवळच्या भागात घनदाट झाडी आहे। किल्ल्यात प्रवेश केल्यावर इंग्रजकालीन दरवाजा सुस्थितीत आहे। आत चारही बाजूनी तटबंदी 4 ते 5 फूट एवढी नव्यानं बांधली आहे। किल्ल्यात एक सिमेंटची चौकोनी टाकी असून त्याची लांबी 25 फूट, रुंदी 20 फूट व खोली 12 फूट आहे। त्या टाकीचा उपयोग उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी करण्यात येत असे आणि याच पाण्याचा वापर सैनिकांना वर्षभर होतो। इसवी सन 1672 मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ल्यावर हल्ला केला होता, पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही। इसवी सन 1737 मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला। त्यावेळी पोर्तुगीजांची 250 माणसे मारल्याची व 7 गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे। वसईच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नागला बंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला। 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला। मित्रांनो, आजचा आमचा इतिहासकालीन व्हिडिओ आवडला असेलच, मग पाहता काय, लगेचच लाईक शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।